हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर असं म्हटलं जातं की मराठी चित्रपटांमध्ये नवीन काही घडत नाही. म्हणजे हे वाक्य तसं जुनं आहे, कारण गेल्या काही वर्षामध्ये आता हे संपूर्ण चित्र बदललेलं आहे आणि सातत्यानं मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा नवनवीन प्रयोग होत आहेत, हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे. आता या नवनवीन प्रयोगांमध्ये जे काही आजवरचे चित्रपट आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक भर पडती आहे असं आपण आत्ता तरी म्हणूया, कारण अजून हा चित्रपट मी पाहिलेला नाही आहे, आपणही पाहिलेला नाही आहे. 2च दिवसापूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे, तो म्हणजे रणभूमी. हा एक वेगळ्या विषयावरचा चित्रपट आहे आणि आता हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालेला आहे. आज आपण या रणभूमी चित्रपटातील प्रमुख कलाकारांची बातचीत करणार आहोत. त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत रणभूमीमधले निरंजन, त्यांचं स्वागत आहे. नमस्कार. मराठी फिल्म इंडस्ट्रीला एक नवीन चेहरा, एक नवीन चॉकलेट हिरो निरंजनच्या स्वरूपात मिळालेला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्याचबरोबर आपण ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये स्वीकारलं ते डॉक्टर अमोल कोल्हे एका वेगळ्या भूमिकेतून रणभूमीतून आपल्यासमोर येत आहेत. आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी स्वतःचा एक वेगळा स्वतंत्र ठसा उमटवलेला आहे आणि रोल छोटा असो किंवा मोठा, पण तो रोल जर मनापासून केला तर तो लोकांपर्यंत पोचतो, हे ज्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे ते मनोज जोशी. तिघांचंही स्वागत आहे. सुरुवातीला आपण रणभूमीबद्दल बोलूया. मी विचारणार आहे डॉक्टर अमोल कोल्हे तुम्हाला. खरं तर तुम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा राजा शिवछत्रपती या मालिकेतून घराघरात पोहोचलात त्यावेळेला लोकांनी, सगळ्यांनी, अख्ख्या महाराष्ट्रानं तुम्हाला शिवाजी म्हणून डोक्यावर घेतलं. त्यानंतर तुम्ही मराठी नाटकामध्ये सुद्धा शंभूराजे या नाटकामध्ये सुद्धा काम करताय. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की रणभूमीमधला तुमचा रोल काय आहे, आणि नंतर माझा प्रश्न असा असणार आहे की तुम्ही नाटकांमध्ये ज्या ऐतिहासिक भूमिका करत होता त्या भूमिका करत असताना तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की आपल्यावर एक ऐतिहासिक रोल करणारा कलाकार म्हणून शिक्का बसेल? पहिल्यांदा रणभूमीविषयी. रणभूमी या चित्रपटात मी संदीप देशमुख ही एका सर्वसामान्य तरुणाची भूमिका करतोय, ज्याला कुठलाही राजकीय वरदहस्त नाही, ज्याला स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या अशी पार्श्वभूमी असलेल्यांच्या वाट्याला जे असतं तेच त्याच्या वाट्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत आहे, आणि तो म्हणजे संघर्ष. तर असा संदीप देशमुख मी साकारतोय. म्हटलं तर बऱ्याच दिवसांनंतर मराठी चित्रपटात आलेला एक तो रांगडा नायक आहे असं म्हटलं तर त्यात वावगं ठरणार नाही. जो तरुणाईची भाषा बोलतो, जो रफटफ आहे, पण त्याचबरोबर मनातून तो हलकासा हळवा सुद्धा आहे. सो वेगवेगळे कंगोरे असलेली ही एक भूमिका आहे, आणि भूमिका साकारताना मला खूप आनंद मिळाला. त्यामुळे तोच आनंद जेव्हा कलाकाराला भूमिका साकारताना मिळतो तेव्हा तो आनंद कायम परावर्तित होतो असा एक सिद्धांत आहे. त्यामुळे त्यातून प्रेक्षकांनाही तेवढाच आनंद मिळेल अशी आशा आहे. पण या चित्रपटाचा जे सगळ्यांनीच आतापर्यंत जे काही पिक्चर बघितला असेल त्यांना माहिती आहे, पण ज्यांनी बघितले नाही त्यांच्यासाठी की मुळात सब्जेक्ट काय, म्हणजे कॉलेज लाईफ आणि कॉलेजमधील टशन किंवा कॉलेजमधील पॉलिटिक्स याच्यावरती हा चित्रपट आहे एवढंच मला माहिती आहे. परंतु या चित्रपटामध्ये तुमचा जो रोल आहे हा पॉझिटिव्ह अँगल नाही की निगेटिव्ह अँगल नाही? हे प्रत्येकाने ठरवण्यावर आहे. म्हणजे जसं की ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे हे पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर आहे. त्याचप्रमाणे संदीप देशमुख पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर आहे. येणाऱ्या संकटावर वाटेल त्या मार्गानं मात करणाऱ्याला जर पॉझिटिव्हनेस आपण म्हणत असू तर संदीप देशमुख पॉझिटिव्ह आहे. अच्छा. तो जर दैववादाच्या किंवा देवत्वाच्या निकषांवरच जर घासून बघायचं म्हटलं तर मग जगातला प्रत्येक हिरो सुद्धा निगेटिव्ह आहे. त्यामुळे हे प्रेक्षकांनी पाहावं, प्रेक्षकांनी ठरवावं संदीप देशमुख पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. कारण संदीप देशमुख हा लढवय्या आहे एवढं मात्र नक्की आहे. बरं. या चित्रपटाचं शूटिंग सगळं कुठल्या भागात झालं? चित्रपटाचं शूटिंग लातूरला झालं, आणि हा एक वेगळा प्रयोग आहे, एक वेगळं लोकेशन आहे की प्रेक्षक जेव्हा चित्रपट पाहतील, प्रेक्षकांनी ज्यांनी पाहिला असेल त्यांना हे जाणवलं असेल की हे लोकेशन त्यांनी कधीच पाहिलेलं नाही. त्यामुळे लोकेशन मधला एक नाविन्य, त्यातला एक फ्रेशनेस. नक्कीच त्या प्रोमोमध्ये सुद्धा दिसतंय की अतिशय सुंदर सिनेमॅटोग्राफी आहे, म्युझिक खूप छान आहे, आणि मला एक त्यातले आणखीन एक वाटलं की वेगळं पण वाटलं की खरोखर फाईटची टेक्निक्स सुद्धा खूप चांगले घेतलेले आहे. म्हणजे मराठी पिक्चर तंत्रानं सुद्धा खूप अधिक सकस झालेला आहे हे त्यामध्ये दिसते. निरंजन, मी तुमच्याकडे येणार आहे की या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी पहिल्यांदा सांग.
या चित्रपटात मी अंकुश महाजन नावाची एक कॅरेक्टर करतोय. सामान्य घरातला कुठलाही मुलगा जो आता अंकुश महाजनच्या वडिलांची ट्रान्सफर नवीन शहरात झाली आहे, तो कॉलेजला जातो, फर्स्ट डे आहे, पहिल्याच दिवशी तिकडच्या भाईचा म्हणजे त्या कॉलेजच्या भाईचा म्हणजे संदीप देशमुखचा त्याची साथ त्याला मिळते आणि मग सरळ मार्गी जाणारा मुलगा मग तो कसा हळूच पॉलिटिक्स मध्ये घुसतो, म्हणजे कॉलेज इलेक्शन्स मध्ये, मग संदीपला मदत करता करता स्वतः जनरल सेक्रेटरी होतो आणि मग पर्सनल रिझनसाठी किंवा पर्सनल गेनसाठी हे पॉलिटिशियन्स ह्याचा कसा वापर करून घेतात या कॅरेक्टरचा आणि हा कसा त्यात सगळा फरफटला जातो आणि दिशाहीन होऊन जातो कम्प्लिटली. म्हणजे सरळ मार्गी जाणारा मुलगा सगळं विसरून कम्प्लिटली दिशाहीन झालेला आहे, असं हे कॅरेक्टर आहे. पण मग मला सांग की या चित्रपटामध्ये तुझं काम करत असताना सगळे एवढे दिग्गज कलाकार म्हणजे एकीकडे मनोज जोशी आहेत, विक्रम गोखले आहेत, या सगळ्या कलाकारांच्या बरोबर काम करत असताना तसं म्हटलं तर ही सुरुवात आहे तुझी करिअरची. करेक्ट. तर त्यावेळेला काही दडपण आलं होतं का? पहिल्या दिवशी फक्त आलं होतं. बर. पण म्हणजे हे कलाकार मोठे असण्यापेक्षाहून मी म्हणेन ही माणसं खूप जास्ती मोठी आहेत सगळी. बर. कारण नवीन कलाकाराला कम्फर्ट झोन मध्ये आणणं, स्वतःच्या त्याला कम्फर्टेबल वाटणं, हे पहिल्याच दिवशी तो जो आईस ब्रेक होतो हे युजली होत नाही. म्हणजे अनफॉर्च्युनेटली मनोज सरांबरोबर माझे फारसे सीन नाही आहेत, एखाद दुसराच सीन आहे. विक्रम गोखलेंबरोबर तर एकही सीन नाही, पण अमोल बरोबर मी थ्रू आउट आहे फिल्म मध्ये. पण लातूरमध्ये शूटिंग झाल्यामुळे एक आउटडोर लोकेशन होतं, त्यामुळे शूटिंगच्या आधी नंतर आम्ही सगळे एकत्रच होतो आणि त्यांचं एक्सपिरियन्स ऐकण्यातूनही इतकं काही शिकायला मिळतं, नवीन काही गोष्टी कळतात नवीन. त्यामुळे इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स टू वर्क विथ दीज ऍक्टर्स, म्हणजे हे दिग्गज कलाकारांबरोबर. अच्छा. मनोजजी तुमच्याकडे आता येतो. मुळात तुम्ही हिंदीमध्ये इतके पिक्चर केले आहेत, म्हणजे माझ्याकडे समोर लिस्ट आहे तिची की सरफरोश, देवदास, हंगामा, धूम, पेज 3, भागम भाग, फिर हेराफेरी, चुप चुप के, गरम मसाला, गोलमाल, गुरु, भूल भुलैया, बिल्लू बराबर, प्रचंड मोठी लिस्ट आहे. आणि सुरुवातीला म्हटल्या पद्धतीनं कुठलाही तुमचा रोल हा आजही अनेक लोकांच्या मनामध्ये तुमच्या रोलच्या नावासकट लक्षात आहे. हे तुम्ही कुठली कॅरेक्टर केलीत त्या कॅरेक्टरचं नावही लोकांच्या लक्षात आहे. म्हणजे जो काही रोल मिळेल त्याचं सोनं करायचं ही तुमची पद्धत आहे. त्याच्यामध्ये थोडंसं कॉमेडीचं अंग पण असतं, परंतु या चित्रपटातली तुमची भूमिका थोडीशी गंभीर स्वरूपाची आहे. मुळात तुम्ही मराठी चित्रपट खूप दिवसांनी करताय, कारण मराठीमध्ये तुम्ही ह्याच्यापूर्वी केलेले आहेत पण गेस्ट अपीअरन्स म्हणून जास्ती केले आहेत. हा चित्रपट करावासा का वाटला? एकतर जयंत गिलाटर याचे जे प्रोड्युसर आहेत जे क्रिएशनचे, ते माझे मित्र आहेत खूप पूर्वीपासून. मी ते TV सिरियल जेव्हा डिरेक्ट करत होते तेव्हा मी त्यांच्याबरोबर काम केलेलं. इज अ डिरेक्टर. तर ते जेव्हा या शौनक शिरोळेंना घेऊन माझ्याकडे आले, म्हणे कथा आहे त्याच्यात हा रोल तू करावास असं मला वाटतं. म्हणून मी त्यांनी वाचलं स्क्रीन प्ले आणि मला त्या कॅरेक्टरबद्दल कॅरेक्टरिस्टिक सांगितलं की हे असं 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 कॅरेक्टर आहे. ते कॅरेक्टर तात्यासाहेब इनामदाराचं. अच्छा. मराठी चित्रपट खूप दिवसांनी मला एक फुल फ्लेज भूमिका असेल असा चित्रपट करायचा खूप दिवसापासून, खूप वर्षापासून वाटतंय. पण चांगला रोल जर मिळाला तर आपण करूया काहीतरी. आणि हे एक निमित्त होतं त्यांचं येणं आणि मला आवडणं तो रोल. आणि तो रोल समाजातल्या अशा नेत्यांचं रूपक आहे की आज आपण समाजात बघतो की आपल्याला सगळीकडे अशा पद्धतीचे सगळेच नेते आहेत असं मी म्हणणार नाही, पण बहुतांशी आपल्याला सत्तालोलू, मदांध आणि सत्ता म्हणजे पॉवरची जी भूक आहे त्या भुकेसाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, काहीही करू शकतात. अशा पद्धतीची नेते मंडळी फ्रॉम नगरसेवक टू MP. नाव सांगू नका मला. नाही मला नाव डोळ्यासमोर कोणी येत आहेत का? नाही ती नावं सांगण्यात अर्थ नाही. नावं सांगू नका म्हटलं म्हणजे समाजाला माहिती आहे, खूप आहेत असे. आणि काय आहे की अशा पद्धतीच्या नेत्याचं एक रूपक आहे की जो वैर भावनेनं साम दाम दंडभेद कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही थराला जाऊन ह्या तरुण शक्तीचा फायदा घेऊन, त्यांच्या भोळ्या भाबड्या माणसाचा फायदा घेऊन त्यांच्या सत्तेसाठी वापर करून स्वतःच्या सत्तेला पॉवरफुल बनवण्याचा धंदाच बनवलेला असणाऱ्या नेत्याचं तात्यासाहेब इनामदार आहे ते रूपक आहे. आणि मला अप्रतिम आवडलं त्याचे खूप. म्हणजे त्याचे इमोशनल स्वतःचे, भले ते
वाममार्गी असतील, पण त्यातला एक इमोशनल धार आहे, त्याला एक खूप अतिशय चांगला प्लेयर आहे तो राजनीतीतला, आणि एक स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्याचा मुलगा, आणि मग त्याच्याशी त्याचं वैर म्हणून हा कसा ह्या सगळ्या निरागस मुलांचा आणि त्या शक्तीचा, त्या चांगल्या शक्तीचा, त्या ऊर्जेचा जर वापर चांगल्या पद्धतीनं केला तर नेता ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की तो जो नेणार आहे तो चांगल्या मार्गाला नेऊ शकतो, हा त्यांना कसा गैरमार्गाला नेतो. आणि हे समाजाची जी रूपकं आपण बघतो ती अशा विद्यार्थ्यांना, म्हणजे जसं असं जनमानसात असं रूपक आहे आता की लवकरात लवकर पैसे, एका रात्रीत करोडपती व्हायचं आहे, कमीत कमी श्रमात आपल्याला कसं शॉर्टकट पैसे मिळवायचे, म्हणजे फास्ट फूड पद्धती ही जीवनात आलेली आहे. आणि म्हणून मग ते चांगलं निरागस जीवन हे चांगल्या पद्धतीनं जगता जगता त्याची रणभूमी कशी होते याचं जिवंत प्रतीक आहे ते, आणि त्यामुळे मला तो रोल आवडला. पण मग तुम्ही हा चित्रपट स्वीकारत असताना तुमचा रोल आवडला याला जास्ती मार्क द्याल की स्क्रीन प्लेला जास्ती मार्क? नाही, मी स्क्रीन प्लेला जास्त मार्क देईन. ऑफकोर्स एक कलाकार म्हणून मी अत्यंत स्वार्थी, आणि नटानं स्वार्थी असलं भाग आहे. अगदी बरोबर. तर मला तो रोल आवडला की अशा पद्धतीची भूमिका मी आजपर्यंत कधीही केलेली नाही मराठी चित्रपटात. हिंदीत केली मी, आन नावाचं एक फिल्म आली होती, त्याच्यात खूप स्टार स्टडीड होती ती, पण तो रोल वेगळा होता. हा रोल अत्यंत वेगळा आहे त्याच्यापेक्षा, जरी तो निगेटिव्ह असला. ह्याला एक ग्रे शेड आहे ह्या पात्राला, त्याचे स्वतःचे वेगळे वेगळे कंगोरे आहेत त्याला, आणि एक रिझनिंग आहे एका प्रकारचं. तर अशा पद्धतीचा रोल मी केला नव्हता, आणि त्याला खूप रिअलिस्टिक अंगाने करण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीनं मला शौनकनी आणि जैनजींनी सांगितलं होतं त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला, आणि निश्चित लोकांना तो आवडेल. रणभूमीबद्दल आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत, पण मगाचा प्रश्न माझा की अमोल कोल्हे पहिल्यांदा ज्यावेळी आले त्यावेळी शिवाजी महाराज अवतरले असाच लोकांना भास होत होता, आणि ज्या वेळेला अशा पद्धतीच्या ऐतिहासिक कॅरेक्टर माणूस करतो त्यावेळी बऱ्याचदा अशी एक भीती असती की तो त्या चौकटीत अडकून पडतो, आणि मग लोक दुसऱ्या रोलमध्ये लवकर ॲक्सेप्ट करत नाहीत, अशी भीती वाटली होती सुरुवातीला? नाही, मुळीच नाही. कारण एक म्हणजे माझं पदार्पण हे राजेश्वर छत्रपतीने नाही, त्याआधी 4 दिवस असूचे, गोजीरवाण्या घरात, अधुरी एक कहाणी, अशा सगळ्या मालिका केलेल्या ज्या खूप लोकप्रिय होत्या. जी सगळ्यात जास्त गाजली ती मालिका म्हणजे राजेश्वर छत्रपती. पण अशी भीती अजिबातच नव्हती, कारण याला कारणही कोल्हापूरचेच एक दिग्गज कलाकार आहे. कारण माझ्या मतानुसार आत्तापर्यंत सर्वोत्तम शिवाजी महाराजांची भूमिका जर कोणी केली असेल तर ती स्वर्गीय चंद्रकांत मांढरेंनी केली. बरोबर. माझं कौतुक होत असेल तर हे फक्त टेलिव्हिजनमुळे, माध्यम जवळ आल्यामुळे असेल, पण त्या काळात तेव्हाच्या परिस्थितीनुसार जी भूमिका साकारली आहे, म्हणजे जी मी भूमिका साकारली आहे, मी त्यांची भूमिका बघत साकारली, हेच ओपन सिक्रेट आहे. जर चंद्रकांत मांढरे ही भूमिका साकारल्यानंतर त्या काळात या साच्यात अडकले नाही, तर त्यानंतर मीडिया डेव्हलप झालेला आहे, त्यानंतर प्रेक्षक परिपक्व झालेला आहे, मग मी अडकण्याची भीती नव्हती. हा प्रश्न नेहमी विचारला जातो, 2 व्यक्तिरेखांमुळे विचारला जातो. नाही, कारण आपण शिवाजीचा रोल केल्यानंतर पुन्हा शंभूराजेमध्ये पण ऐतिहासिक कॅरेक्टरमध्येच आहात. एक म्हणजे रामाची भूमिका आणि श्रीकृष्णाची भूमिका केल्यानंतर त्या कलाकारांचं जे झालं, त्यामुळे हा रोल विचारला. आपण थेट बोलतो त्यामुळे मी हा विचारला जाऊ शकतो. पण एक खूप मोठा फरक आहे व्यक्तिरेखांमध्ये. रामाची जेव्हा तुम्ही भूमिका साकारता तेव्हा तुम्हाला कायम सात्विकताच दाखवायची आहे. तुम्ही कृष्णाची जेव्हा भूमिका साकारता तेव्हा तुम्हाला त्याचा खट्याळपणा दाखवायचा असतो. पण तुम्ही महाराजांची जेव्हा भूमिका साकारता तेव्हा महाराजांचं व्यक्तिमत्व हे इतकं अष्टपैलू आहे की एकाच वेळी हा माणूस मुत्सद्दी राजकारणी असतो, एकाच वेळी ते आदर्श पुत्र असतात, एकाच वेळी ते आदर्श पती असतात. अफजल खानाला भेटायला जाताना शाहिस्ते खानाची बोटं छाटताना ते अँग्री यंगमॅन असतात, किंवा त्यानंतर आग्र्याच्या सुटकेच्या प्रसंगाच्या वेळी तो व्हॉल्कॅनो ऑफ वर्ड्स ज्याला म्हणतो त्या प्रकारचा असतो. सो इतक्या शेड्स आहेत. तर उलट अडकण्यापेक्षा मला वाटतं की मी पोर्टफोलिओ ठेवत होतो की हे सगळं मी करतो, आणि त्यातून बाहेर पडण्याचा सगळ्यात पहिला मार्ग तोच होता की मालिका करण्याआधी मी शंभूराजे नाटक करत होतो, आणि ज्या दिवशी मालिकेचं शूटिंग संपलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पुन्हा शंभूराजे नाटक सुरू केलं. सो सर्वात आधी मी फक्त महाराजांची भूमिका यापासून थोडंसं बाउंड्रीज थोड्या वाईड करून घेतल्या की फक्त महाराज नाही, ऐतिहासिक भूमिका. आणि आता जो रणभूमीला प्रतिसाद मिळतोय त्यावरून असं वाटेल की कदाचित इतिहास घडवणाऱ्या सुद्धा भूमिका करतो. क्या बात आहे, वा. आज एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डॉक्टर अमोल कोल्हे असतील किंवा मनोज जोशी असतील, ही दोन्हीही माणसं जशी ज्या पद्धतीनं मोठ्या पडद्यावरती काम करतायत त्याच पद्धतीनं रंगभूमीवर पण करतात. म्हणजे अनेकांना माहीत असेल नसेल
पण मनोज जोशी यांचा चाणक्य हा अतिशय लोकप्रिय असं हे नाटक आहे आणि अजून कोल्हापुरात ते आलेलं नाही आहे. माझी विनंती आहे त्यांना की त्यांनी कोल्हापुरात म्हणून प्रयोग करावा. नक्की. पण मला सांगा की हा पण एक नॉर्मल प्रश्न सगळीकडे विचारला जातो की तुमचं पहिला प्रेफरन्स कशाला, की रंगभूमी की मोठा पडदा. पण मी त्याच्यापेक्षा पुढे तुम्हाला मी असं विचारेन की तुम्ही हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की तुमच्या दृष्टीने दोन्ही महत्त्वाचं आहे, पण मग हे तुम्ही जमवता कसं? सोपं आहे. काय आहे, माणूस कितीही मोठा झाला, तो न्यायाधीश झाला, महान डॉक्टर झाला, बॅरिस्टर झाला किंवा अतिशय मोठा नट झाला, सुपरस्टार झाला, तो घरी आल्यानंतर ज्या आई वडिलांबरोबर राहत असतो त्या आईच्या कुशीत जेव्हा तो त्या असं डोकं ठेवून झोपतो तेव्हा तो न्यायाधीश किंवा मोठा नट नसतो, तो आईच्या कुशीत झोपलेला असतो. तसं माझ्यासाठी रंगभूमी ही माझी आई आहे आणि मी हे सांगण्यासाठी म्हणून सोपी सुविचार वगैरे ऑलरेडी वाक्यांसाठी- करताय ते स्वतः कृतीत. आणि मी हे अनुभवतो की मी जर माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो किंवा पडलो, मला विश्वातली शांती मिळते. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, जसं आपल्याला रोज ते रामदेव बाबांचा प्राणायाम किंवा तुम्ही जर योग नेहमी साधलात प्राणायामानं, तर प्राणायाम जसं शरीर नीट ठेवतो तसं एखाद्या ॲक्टरला जर आयुष्यभर नीट राहायचं असेल, स्थिर राहायचं असेल आणि मुळं खट्ट रोवून उभं राहायचं असेल, तर मला असं वाटतं नाटकाचा प्राणायाम हा प्रत्येक अभिनेत्यानं करायला पाहिजे आणि पाहिजे. वा. कारण जर तुम्ही हॉलिवूडमध्ये पाहिलं तर हॉलिवूडची अशी परंपरा आहे की यू टेक फ्रॉम लॉरेन्स ऑलिव्हर टू टॉम क्रूज किंवा त्याच्यानंतरही बघितलं तर एक अभिनेता हा एका वर्षासाठी ब्रॉडवेला जातो, नाटकात काम करतो आणि परत हॉलिवूडला येऊन फिल्म करतो. आपल्याकडे अशी परंपरा नाही. एकदा का लोकप्रियता प्राप्त झाली की तेच मी मगाशी सांगितलं ना, फास्ट फूड, तीच म्हणजे माझ्यावर संस्कार असे आहेत म्हणून म्हणा किंवा मी ज्या मोठ्यांच्या खांद्यावर उभा आहे म्हणून मी आज मोठा आहे, की ज्यांना बघितलंय आपण की डॉक्टर लागूंना पाहिलंय, निळूभाऊंना पाहिलंय, त्यांच्या खांद्यावर आम्ही उभे आहोत. तर त्यांनी जे केलंय ते आपल्याला थोडंफार तरी करता येईल का आयुष्यात, एवढाच फक्त विचार केला तर सगळं काही साधता येतं. बर. आणि म्हणून हे साधलं गेलंय. आणि खरंच सांगतो की एका नाटकात काम केल्यानंतर 6 महिने एका प्रयोगाची ऊर्जा ही तुम्हाला 6 महिनेपर्यंत पोचू शकते. आणि हे मी सत्य सांगतोय, उगाच सांगायला म्हणून नाही सांगत. आणि म्हणून मला असं वाटतं ते कुठलाही मोठा निर्माता असो, कुठलाही मोठा दिग्दर्शक असो, मी स्वतः सिंगापूरहून, लंडनहून एका प्रयोगाकरता मोठ्या फिल्मचं शूटिंग सोडून एक शो केला, शो करून परत लंडनला गेलो. क्या बात आहे. कारण ते मला इथून करायचं आहे. जर मी इथून त्याच्याशी जोडलेला असेल आणि इथून जोडलेला असेल तर ते साधता येत. आजकाल रंगभूमी हे माझं पहिलं प्रेम आहे, परंतु आता वेळ मिळत नाही असं सांगणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये एक झणझणीत अंजन आहे. कारण हे कसं एक वाक्य आता बोललं जातं की नाही आता वेळच मिळत नाही, माझी सुरुवात माझी ना रंगभूमीशी जोडलेली आहे, पण आता शक्य होत नाही. एनिवे, तुम्ही ज्या प्रामाणिकपणाने बोललात त्यामध्ये कळला मला. तुम्ही एखादा रोल जेव्हा निवडता त्यावेळी काय निकष लावता? नाही, कारण मी हिंदी मधले तुमचे जे काही चित्रपटातले रोल बघितलेले आहेत त्याच्यामध्ये त्याची ड्युरेशन किती आहे तुम्ही कधी फारसं बघितलेलं नाही, पण जो काही सीन तुमच्या वाट्याला आलेला आहे तो चोख करणे हे प्रेक्षकांनी सुद्धा बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. पण मग तुम्ही ज्यावेळी एखादा रोल निवडता किंवा तुमच्याकडे येतो तेव्हा तो करायचा नाही करायचा का आलेला प्रत्येक रोल स्वीकारता? नाही, तसं नाही. सुरुवातीला असं होतं बघा, सर्वायवल फॅक्टर हा खूप महत्त्वाचा भाग आहे. किती आपण जरी बडाया मारल्या आणि शेकी वगारी, फिर भी त्याच्यासाठी असं असतं की तुम्हाला एक रोल केल्यानंतर दुसरे रोल कामातून काम मिळत जातं. हा त्याचा नियम आहे. आणि मला जे रोल मिळाले ते एका रोल नंतर दुसरे रोल मिळत गेले. त्याच्यानंतर मी ठरवलं, जसं मला सरफरोश नंतर इन्स्पेक्टरचेच रोल मिळायला लागले, मी नाकारले की मला ते मग जगदीश राज होते, मग आपण स्वतः ड्रेस बनवून घ्या आणि मग हवालदार, इन्स्पेक्टर वगैरे कुठल्याही याच्यात आपण बसतो, म्हणून मला ते एका साच्यात एकतर अडकायचं नव्हतं, म्हणून मी सगळे इन्स्पेक्टरचे रोल नाकारले. मग मला देवदास मिळाली, तोपर्यंत मी आबाळमाया नावाची सिरियल करत होतो. मग देवदास मिळाल्यानंतर मला एक वेगळं काहीतरी मिळायला लागलं. देवदास नंतर खूप वर्षांनी मला हंगामा मिळाला, 1-1.5 वर्षांनी का 2 वर्षांनी. हंगामा मिळाल्यानंतर मग
मग प्रियदर्शनच्या प्रत्येक फिल्ममध्ये मी आलो. मग मला मी फक्त कॉमेडी अशा रोलमध्ये म्हणजे भारतातल्या सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचं भाग्य मला मिळालं आहे. मी प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीच्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा मला खरंच आय एम व्हेरी लकी की मला त्यांच्याबरोबर काम म्हणजे मणिरत्नम, प्रियदर्शन, संजय लीला बन्साली, सुधीर मिश्रा, कुंदन शाह, तुम्ही नावं घ्या, म्हणजे जॉन मॅथ्यूज, मधुर भांडारकर आणि सगळ्यांबरोबर मी रिपीटेडली काम केलंय. बरोबर. तर मला असं वाटतं की प्रियदर्शनने मला वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे रोल ते मला देत गेले. मी कधी गंभीर भूमिका दिली बुलबुलैयामध्ये, तर मला हंगामामध्ये एकदमच इरसाल इन्स्पेक्टरची भूमिका दिली. म्हणजे वोकली, अंगिक, शाब्दिक, कुठे कॅरिकॅचरिश, लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर, अशा सगळ्या प्रकारच्या भूमिका मला करायला मिळाल्या. पण मी निकष वगैरे माझ्या हाती जे काम आलं ते मी घेत गेलो. आता मी ते करतोय जे तुम्ही मला सांगताय की मला येणारे प्रत्येक रोल मी आता स्वीकारत नाही. जसा हा मराठी चित्रपट रणभूमी घेतला तर मी त्या रोलचा निकट की नाही, अशा पद्धतीची भूमिका मी नाही केलेली, अशा पद्धतीचे रिअलिस्टिक पॅटर्नने कधीच मी भूमिका केलेली नाही. मला हे करायचंय म्हणून मी हे करतोय. तर आता मी ठरवतो की मला करायचंय की नाही करायचंय. कारण स्थिर स्थावर झाल्यावर वेळ येस तोपर्यंत जो रोल येईल त्याचं सोनं करायचं. हो, केलं. क्या बात आहे. मी आता निरंजन तुला विचारतो, सगळ्यांचे अनुभव ऐकतोयस, तुला स्वतःचं इथून पुढचं प्रोजेक्शन काय करायचं, कसं करायचंय तुला? म्हणजे एक ॲक्शन हिरो म्हणून पुढे यावंसं वाटतंय की चॉकलेट हिरो म्हणून यावंसं वाटतंय? काय तुझ्या स्वतःच्या मी अशा पद्धतीला मी प्रोजेक्ट करणार आहे असं काय ठरवलंयस का? मी ऍक्च्युली असं काहीही ठरवलेलं नाहीये. जे चांगले रोल्स येतील ते मी करीन. आणि जसं ह्यांनी केलं मनोज सरांनी, वर्सेटॅलिटी जिथे असेल आय विल प्रिफर दॅट. म्हणजे मला फक्त चॉकलेट हिरो बनून राहिलाय किंवा फक्त ऍक्शन हिरो बनून राहिलाय असं नाही आवडणार करायला. कारण ऍज अन ऍक्टर व्हॉट इज द बिगेस्ट थिंग की सारखं काहीतरी नवीन करायला मिळतं ऍज अपोज टू अन ऑफिस जॉब. तर मी तेच करत राहिलो तर इट विल बी लाईक अन ऑफिस जॉब, जे मला नाही करायचं. अच्छा, ओके. त्यामुळे मला नवीन कॅरेक्टर्स, नवीन रोल्स करायला नक्कीच आवडेल. या सेगमेंटमधला माझा शेवटचा प्रश्न आहे डॉक्टर अमोल कोल्हे. आपण डॉक्टर म्हणजे वैद्यकीय डॉक्टर आहात. त्यानंतर जेव्हा आपण राजा शिवछत्रपती करायला घेतलीत किंवा आता हा पिक्चर केला, त्याच्यामधले जे फाईट टेक्निक्स आहेत किंवा घोडसवारी ज्याला म्हणतो की रायडिंग आहे, हे सगळं नंतर शिकलात की आधी शिकलात? काय केलं? नाही, सगळं राजा शिवछत्रपतीच्या वेळी शिकलो. बरं. आणि यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन त्याचे जे ऍक्शन डिरेक्टर होते रवी दिवाण त्यांचं आहे. घोडा मी जितू वर्मांकडून शिकलो. आणि फाईट सिक्वेन्सचा मात्र जो रणभूमीमध्ये सुद्धा जो फाईट सिक्वेन्स आहे, जो फाईट सिक्वेन्स पॉलिश होण्यासाठी जे टेक्निक लागतं किंवा फिल्म फायटिंग इज इटसेल्फ इन अन आर्ट. बरोबर. तर ते इतकं सोपं नाही आहे. ते मला रवी दिवाणांनी खूप माझ्याकडून घोटवून घेतलं, ते शिकलो आणि त्या शिकण्याचा, त्या अनुभवाचा फायदा आता या ठिकाणी होतो. अच्छा. पण मग आता वैद्यकीय पेशाला सध्या तरी स्थगिती नाही, आता फक्त मी ऑनररी फ्री कन्सल्टंट आहे. कारण आमच्या इंडस्ट्रीत बरेच असे स्पॉट बॉयज, लाईट बॉयज असे असतात की डॉक्टरांचा दवाखाना उघडण्याआधी त्यांचं काम सुरू होतं आणि जेव्हा त्यांचं काम संपतं तेव्हा डॉक्टरांचा दवाखाना बंद होऊन साधारणतः 1-2 तास उलटलेले असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी फोनवर जे काही मला शक्य होतं तेवढं करणं हे माझं काम असतं. सेटवर जेवढी काही ट्रीटमेंट देता येते बेसिक जनरल प्रॅक्टिस लेवलची तेवढी देण्याचा प्रयत्न करतो. एक म्हणजे टच सुद्धा राहतो आणि अगदी सीट वाया घालवली असं लोकांना. बरोबर. पण म्हणजे निर्माता किंवा सहकलाकांच्या दृष्टीने हे एक ऍड ऑन सर्व्हिस आहे अमोल कोल्हेंकडे. 19 जुलैपासून संपूर्ण राज्यामध्ये रणभूमी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. एका वेगळ्या विषयावरचा, ज्याच्यामध्ये राजकारण आहे, ज्याच्यामध्ये कॉलेजमधली जी काही टशन असती त्याच्याबद्दलचा प्रकाश टाकला आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचा सिनेमा जो पूर्णपणे करमणूक देणारा आहेच असा पद्धतीचा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. आपण सगळेजण या विषयावरती आणखीन बोलणार आहोत, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिवाद. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 8303. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा पन्हाळ्याच्या निसर्गरम्य परिसरातील तयार भव्य गृह प्रकल्प. वास्तव्याचा सुखद अनुभव घ्या. पूजा ग्रीनलँड्सच्या टुमदार बंगल्यात. मोजकेच बंगले शिल्लक. प्रत्यक्ष पाहून बुक करा. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क 94 22 51 39 55.
दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय। कुछ खास हो जाए, जब दिल चाहे चाय। खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग। जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय। जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय। HP चाय, वाकई कुछ खास चाय। कोल्हापूरकरांच्या आरोग्यासाठी नवा सक्षम आधार. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज, जागतिक दर्जाच्या सेवेस तत्पर. तज्ञ डॉक्टरांकडून उपचार, श्रेष्ठ रुग्णसेवा आपुलकीची. ठेव आहे विश्वासाची. ॲस्टर आधार KMT वर्कशॉप शेजारी, शास्त्रीनगर, कोल्हापूर. पहिले बाळलेणे माझ्या लेकीच्या पहिल्या सोनेरी पाऊल खुणा. प्रत्येक नक्षी हवी हवीशी खुलत जाईल आनंदात. हे तर माझंच मोठं होणं सुवर्णाच्या तेजात. सारी स्वप्न सोन्यासारखी, सारेच क्षण पारखलेले, कण अन कण तिचेच तिच्याचसाठी वेचलेले. एके दिवशी सौंदर्याला मिळेल सौभाग्याची साथ, झळाळणारे तन्मन, रंगरूपाची बरसात, आयुष्य उजळवून टाकणार अलंकाराने सजलेलं, पिढ्यानुपिढ्यांचं लखलखतं नाविन्य. महेंद्र ज्वेलर्स. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा पन्हाळ्याच्या निसर्गरम्य परिसरातील तयार भव्य गृह प्रकल्प. वास्तव्याचा सुखद अनुभव घ्या. पूजा ग्रीनलँड्सच्या टुमदार बंगल्यात. मोजकेच बंगले शिल्लक. प्रत्यक्ष पाहून बुक करा. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क 94 22 51 39 55. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवादमध्ये आज आपण रणभूमी या चित्रपटातील कलाकारांशी बोलतोय. आज त्यांच्या बरोबरीनं चित्रपटाचे दिग्दर्शक शौनक सुद्धा आपल्या सोबत आहेत. शौनकजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. पहिला प्रश्न मी तुम्हालाच विचारणार आहे की या दोघांनी आपापल्या रोल्सबद्दल, एकूणच चित्रपटाचा जॉनर काय त्याबद्दल सांगितलं, परंतु मुळात हा चित्रपट कॉलेजच्या मुलांचा आहे की राजकारण्यांचा आहे? नाही, कॉलेजच्या मुलांमध्ये जे राजकारण होतं आणि राजकारणी त्या राजकारणाचा कसा वापर करून घेतात हे राजकारण दाखवणारा तो चित्रपट आहे. अच्छा. बेसिकली त्याचा बॅकड्रॉप जरी पॉलिटिकल असला तरी ह्युमन रिलेशन्स आणि जे इमोशन्स असतात, डार्क इमोशन्स जे असतात सगळे, ते कसे उलगडायला लागतात, की माणूसच माणसांचा गैरवापर कसे करायला लागतात फॉर पर्सनल गेन, या गोष्टी त्याच्यात जास्त ठळकपणे मांडण्यात आलेल्या आहेत असं मला वाटतं. कारण गेल्या काही वर्षामध्ये आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं की कॉलेजमधल्या मुलांचा वापर करायचा राजकारणासाठी किंवा निवडणुकीसाठी आणि नंतर मग त्यांना सोडून द्यायचं, अशा पद्धतीचे अनेक चित्रपट आलेले आहेत. म्हणजे आपण आता सिंहासनची जी तुलना करू शकत नाही, कारण सिंहासन हा पूर्ण वेगळा पिक्चर आहे. पण जर आपण अवधूत गुप्तेचा आपण जर मोरया बघितला किंवा झेंडा बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा युथ जनरेशनला एक प्रकारे वापरून घेतलेला आहे. किंवा हिंदीमधला शिवा चित्रपट जर आपण बघितला तर या सगळ्या चित्रपटांचा कुठं प्रभाव होता का काही? नाही, अजिबातच नाही. प्रभाव तसा बऱ्याच चित्रपटांचा असतोच, कारण मी
चित्रपटसृष्टीत 2005 वर्षापासून आहे. म्हणजे मी आय वॉज अ स्टुडंट ऑफ ॲक्टर प्रिपेअर्स अनुपम खेर इन्स्टिट्यूशन. ओके. आणि त्याच्यानंतर रामगोपाल वर्मनना मी असिस्ट केलेलं आहे सरकार राजमध्ये. बरं. त्याच्यामुळे प्रभाव बऱ्याच चित्रपटांचा पगडा तसा डोक्यावर होताच. पण स्वतंत्र एक चित्रपट कथा लिहित असताना जेव्हा तुम्ही विचार करता की काय कथा लिहायची आहे आता, त्यावेळेस एक यंग जनरेशनला धरून मराठीत कुठेतरी चित्रपट येत नाही आहेत का ही खंत मनात होती. आणि त्यात मग लातूरचा बेसिकली मी असल्यामुळे कुठेतरी राजकीय संस्कार, ते पॉलिटिकल संस्कार जे असतात, कारण विलासराव देशमुख आणि या सगळ्या नेत्यांना आजूबाजूला लहानाचा मोठा झालो यांना बघत, त्याच्यामुळे ते संस्कार लहानपणापासून झालेले आहेत. म्हणून युवा आणि पॉलिटिक्स हा असा कुठेतरी सब्जेक्ट लिहावा असं वाटलं. पण याचं कोणत्याच चित्रपटाशी साधर्म्य नाही आहे, कारण बेसिकली आपण जेव्हा दाखवतो की एखादा पॉलिटिकल नेता विद्यार्थ्यांचा वापर करून घेतोय, देर आर सो मेनी डिफरंट वेज यूज करण्याचे असतात. तर एक फार वेगळ्या पद्धतीचा यूज करण्याचा वे या चित्रपटात दाखवलेला आहे. पण या चित्रपटातली कथा जी आहे हो, ती वास्तविक कुठल्या घटनेशी मिळते जुळती किंवा त्याच्यावरनं काही सुचली असं काय आहे? नाही, अजिबातच नाही. फिक्शन आहे कम्प्लीट. खऱ्या अर्थानं आपण जे म्हणतो सर्व पात्र काल्पनिक, एकदमच. जर काही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. बिलकुल बिलकुल. अच्छा, पुन्हा मनोजजी आपल्याकडे येणार आहे की आपण जे हिंदी पिक्चरमधले रोल केलेले होते त्याला बऱ्यापैकी कॉमेडीची एक झालर आहे. तुम्हाला स्वतःला कॉमेडियन म्हणून स्वतःला प्रमोट करायचं होतं का तुम्हाला तसे रोल मिळत गेले आणि मग ते घडत गेलं? कारण तुमच्यामध्ये एकीकडं चाणक्यसारखी तुमची भूमिका, राऊमधली मराठी सिरियलमधली तुमची भूमिका, किंवा तुमची जी हिंदी एक महल हो सपनों का ही जी सिरियल होती, ह्या प्रत्येक सिरियलमध्ये खरं तर तुमचे रोल खूप वेगवेगळे होते. पण तरीसुद्धा हिंदीमध्ये गेल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये थोडंसं कॉमेडीचे जास्ती वाढ होत गेल्या. हे योगायोगानं झालं? हो, योगायोगानं म्हणा किंवा मी ॲज अन ॲक्टर म्हणून एक सर्वायवल करण्यासाठी म्हणून जे पहिले 3-4-5 चित्रपट मिळत गेले आणि त्या अनुषंगानं तसे रोल मिळायला लागले. तर आता सर्वायवलही महत्वाचं होतं. नक्कीच. ॲज अन ॲक्टर म्हणून कोणी काका, मामा किंवा वडील सुपरस्टार आहेत किंवा काका कोणीतरी आहे असं काही नव्हतं. बरोबर. फक्त होतं बॅकग्राऊंड फक्त थिएटरचं. जे कोणी ओळखत होते किंवा काय होतं, जी ओळख होती ते माझं काम होतं. आणि कधी PR च्या माध्यमातून किंवा दर रविवारी माझा फोटो पेपरात झळकलाच पाहिजे आणि त्या माध्यमातून PR गिरी करून आपण काहीतरी प्रमोट करावं स्वतःला, असं कधी केलेलं पण नाही, काही माहीत पण नाही. जे काही आहे ते मला मिळत गेलं आणि बाबा आपण एक व्हर्सटाईल ॲक्टर आहोत ह्याची कुठेतरी लोकांना जाणीव व्हावी अशा पद्धतीची कामं मिळत गेली. कॉमेडीची जी म्हणजे समजा विवाह चित्रपटात मला तो रोल मिळाला, तो त्यांनी मला पेज 3 मध्ये बघितलं होतं. तर त्यांनी मला राजबाबूंनी बोलवलं राजेश्री फिल्म्समध्ये. म्हणजे आपके बहुत अच्छे भूमिकाएं हैं लेकिन इसमें एक बहुत ही अच्छा रोल है. तर त्यांनी मला कॉमेडी रोल विवाह या चित्रपटात दिला. प्रियदर्शनने ते सगळं बदलण्याचा प्रयत्न केला. म्हणजे विवाह भूलभुलैयामध्ये मला कम्प्लिटली माझ्या एजपेक्षा जास्त रोल दिला. आता कुठे मला असं वाटतं गुरुमधला पण रोल एकदम सिरियस रोल होता. खूप कापला गेला तो, 6 सीन कापले गेले, बट दॅट इज ओके. पण माझा रोल खूपच म्हणजे सिरियस धर्तीचा रोल होता तो. तर आता कुठे मला त्या जे काही मी करून ठेवलंय, भले सर्वायवल पर्पज सुरुवात केली पण नंतर मला जे वेगळे रोल मिळत गेले, तर आता मला कुठे असं वाटतं की आता कुठे जरा व्यवस्थित रोल मला मिळायला लागले. अनुराग कश्यपची आता एक फिल्म करतोय मी, त्याच्या प्रोडक्शनची त्याची जी कंपनी आहे, करण जोहर त्याचं प्रस्तुत करत आहे. हसी तो फसी नावाची एक फिल्म. अच्छा, ओके. मला सांगा, तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या बॅनरमध्ये दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम केलं. बेसिकली मराठी फिल्म बनवण्याची प्रोसेस आणि हिंदी फिल्म बनवण्याची प्रोसेस याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? आम्हाला सगळ्यांचा कधी उपयोग होईल. हे कामाच्या पद्धतीमध्ये म्हणतोय, म्हणजे तिथली डिसिप्लिन असेल, बजेट हा विषय आपला माहितीच आहे, त्यामुळे त्या विषयावर बोलायला नको आपण. पण मुळात कामाची प्रोसेसमध्ये काय फरक आहे? कसं आहे की सर, एव्हरीथिंग इज कनेक्टेड विथ आर्ट, इज डेफिनेटली कनेक्टेड विथ कॉमर्स. आर्ट फॉर आर्ट सेक वगैरे असं काही नसतं. इफ यू वॉन्ट टू मेक इट, तुम्हाला आर्ट फिल्म बनवायची तरी सुद्धा विदाऊट पैसे तुम्ही काहीही चित्रीकरण, आपण ते मान्य केलेलंच आहे की बजेट हा त्यातला खूप मोठा एक डिफरन्सचा भाग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रोफेशनलिझम जे आहे, त्या अर्थानच मला विचारायचं, मी असं म्हणतो की इथं जे काम होतं ते खूप हार्टने काम होतं, इथून काम होतं. ऑफकोर्स आता जी यंग जनरेशन आहेत, काही दिग्दर्शक आहेत,
चांगले चांगले दिग्दर्शक आहेत आपल्याकडे. म्हणजे महेश मांजरेकरने काही चित्रपट दिले, सतीश राजवाडे आहे, खूप नाव आहेत. म्हणजे मला कदाचित काही नावं माहिती पण म्हणजे मी त्यांना कधी भेटलो पण नाही आहे, पण ज्या पद्धतीचे विषय हाताळतात. इथे कसं आहे, 30 दिवसात चित्रपट पूर्ण करायचा आहे. जरी त्यांना त्या तोडीचं काम करायचं असलं, म्हणजे श्वास नावाचा चित्रपट हा ऑस्करला जातो, एखाद्या अशा लघुकथेतून त्याची निर्मिती होते, 4 जण एकत्र येतात, 10-10 लाख रुपये काढतात, एक चित्रपटाची निर्मिती करतात, तर ते फक्त झोकून देऊन काम करतात. तर झोकून देऊन काम करणं, सर्वस्व देऊन काम करणं, ही वृत्ती जरी कमी बजेट असलं तरी मराठी फिल्म किंवा रिजनल फिल्ममध्ये, आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ती आहे. हे मी मान्य करतो. तिथे सगळीचकडे तसं आहे असं नाही. तिथे फक्त काही वेळा जरा जास्तीच प्रोफेशनलिझम असतो, कमर्शियलिझम असं म्हणेन, प्रोफेशनलिझम, कमर्शियलायझेशन असं मी जास्त म्हणेन. प्रोफेशनलिझम असतं बाबा, वेळेचं बंधन, कामावर कुणी कामचुकारपणा करणार नाही, वेळेचं बंधन, पैशाचं बंधन, अशा सगळ्या गोष्टी डेफिनेटली असतात. इथे तितकं प्रोफेशनलिझम आहे, इथे 100% आहे. जर कमिटमेंट असेल तर मला नाही वाटत असं की कुठला तरी माणूस कमिटमेंट सोडून पळून जातोय. मला समजा X पैसे मिळतात हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये, तर मला इथं तेवढे पैसे मिळत नाहीत, पण आय एम नॉट डुईंग मराठी फिल्म्स फॉर ओनली मनी. मला मिळतंय की तिथे मी काम करतोय तिथे, पण मला काहीतरी चांगलं करायचं आहे, माझ्या आत्म्याला सुद्धा समाधान पाहिजे, म्हणून मी काम करतोय. पण दोन्ही याचा जर फरक घेतला तर प्रोफेशनलिझम तितकंच म्हणजे इक्वल आहे. कुठेही त्यात फरक नाही आहे. फरक आहे फक्त पैशाचा तुम्ही नाही म्हणताय, पण तिथे सगळे शेवटी वाटा, सगळं गणित पैशावरती येऊन थांबतं. हा, वाटा सगळे तिथंच येऊन अडकतात. बरोबर. म्हणजे कुठल्याही धर्मानं जरी गेलात तरी शेवटी वो मालिक के पास जाने का एक ही रास्ता है उधर. तो ऐसा ही आहे. तो अल्टिमेटली काय आहे की आता एक चित्रपट त्या काळी बनत असे 30 लाखाला, 35 लाखाला, 40 लाखाला, आता चित्रपट बनतो 1.5 करोड रुपयाला. त्याच्यानंतर त्या प्रोड्युसरला टाकायला लागतं, बाबा मला आता याची प्रमोशन पण करायला पाहिजे. त्या प्रमोशनला सुद्धा, कारण जितक्याचा माल तितक्याचीच पुडी बांधायला लागते. बरोबर. त्या पुडी बांधण्यासाठी म्हणजे मार्केटिंगसाठी त्याच्याकडे बिचाऱ्याकडे पैसेच राहत नाही. सो माय पॉइंट इज दॅट हिंदी फिल्मपेक्षा सुद्धा चांगल्या दर्जाचे सब्जेक्ट हे मराठीत बनतात. म्हणजे फक्त आणि फक्त पैशाचाच जो काही खेळ आहे आणि काही गणित आहेत, ती गणितं जर नीट जुळली तरच तो चित्रपट, आणि मार्केटिंग हा खूप महत्वाचा भाग आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये मराठीमध्ये सुद्धा प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज आणि मार्केटिंगवरती आता लक्ष द्यायला लागले. ही एक चांगली गोष्ट आहे. पुन्हा एकदा आपण रणभूमीकडे येऊया. रणभूमी चित्रपटामध्ये आता तुम्ही मगाशी सांगितलं की चित्रपटाची एकूणच साधारण कथा जी आहे ती युथ जनरेशनला अट्रॅक्ट करणारी आहे. निवडणुकीचं राजकारण कॉलेजमधल्या काय असू शकतं, किंवा कॉलेजमधल्या मुलांचा कशा पद्धतीनं राजकारणी वापर करून घेतात. तुम्ही स्वतः एवढे उच्च शिक्षित आहात, विद्याविभूषित आहात, कॉलेजमध्ये हे सगळं कधी अनुभव होतं? हो. म्हणजे रणभूमी करताना मागच्या काही दिवस आठवले काही? अगदीच. कारण मी कॉलेजमध्ये कल्चरल सेक्रेटरी होतो. पहिल्या वर्षी मतदार, दुसऱ्या वर्षी कल्चरल सेक्रेटरी, आणि त्यानंतर सॉर्ट ऑफ अ पॉझिटिव्ह किंग मेकर अशी भूमिका माझी कॉलेजमध्ये असताना होती. त्यामुळे यातून चांगलं काय होऊ शकतं ते मी अनुभवलंय. या चित्रपटातून चांगलं दाखवलं की वाईट दाखवलं? ते प्रेक्षकांनी चित्रपट बघून ठरवावं. वा. शेवटचा प्रश्न माझा की हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येऊन का बघावा? दिग्दर्शक म्हणून तुम्ही काय सांगाल? हो, बेसिकली एक एंटरटेनमेंट एक जे फॅक्टर असतं, जो चित्रपट बघायला जातो की मला 3 तास किंवा 2 तास जे काय आहे एंटरटेन व्हायचं आहे, तर एंटरटेनमेंट तर आहेच आहे, पण कुठेतरी एक स्ट्रॉंग मेसेज देण्याचा पण आम्ही प्रयत्न केला आहे की आजकालची युवा पिढी इन्फ्लुएन्स होऊन भरकटतीये का. बरं. तर तो एक स्ट्रॉंग मेसेज आहे. आणि मग काय त्याचं उत्तर काय मिळालं तुम्हाला? हे भरकटते का हे ठरवावं, आता युवा पिढीने ठरवावं की खरंच चित्रपट काय सांगतो किंवा दिग्दर्शक म्हणून काय सांगतो. नाही, मला जे वाटलंय ते मी चित्रपटात सांगितलेलं आहे, आणि ते आता लोकांनी ठरवावं की त्यांना ते पटतंय की नाही. गाणी उत्कृष्ट आहेत चित्रपटात. हरिहरन, आरतीताई अंकलीकर यांनी गायलेली सुंदर गाणी दिलेली आहेत साई पियुषनी. जी प्रोडक्शन व्हॅल्यू आहे, आमचे जे प्रोड्युसर आहेत जयंत गिलाटर, उत्कृष्ट प्रोडक्शन व्हॅल्यू आहे. म्हणजे मला एक प्रसंग सांगावासा वाटेल की भंडारदरा हे जे ठिकाण आहे तिथे गाणं चित्रित झालेलं आहे, आणि आम्ही
भर हिवाळ्यात तिथं कृत्रिम धबधबा पाडला, तिथे धबधबा नव्हता. बर. आणि राम तेरी गंगा मैलीमध्ये राज कपूर साहेबांनी तो धबधबा पाडला होता आणि नंतर जयंत गिलाटारनी तो धबधबा पाडायला क्या लावला. बात आहे. तर एवढं सुंदर प्रोडक्शन व्हॅल्यू सगळी त्याची आहे. टेक्निकॅलिटीज मध्ये सुपर्ब सिनेमा झालेला आहे. बर. या सगळे पॉझिटिव्ह त्याचे पॉइंट्स आहेत. त्यामुळे लोकांनी चित्रपटगृहात येऊन हा चित्रपट बघितल्यानंतर नक्कीच. मला वाटतं त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत हो. आता या लागल्या असतील आपल्यापर्यंत हो. आणि येत्या काही दिवसामध्ये आणखीन त्या वाढतील. आज रणभूमी या चित्रपटाच्या निमित्तानं आपण या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याशी बोललो. आता सांगितलं ज्या पद्धतीनं की जास्तीत जास्त उत्तम चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत असताना कुठेही तडजोड न करता सर्वच कलाकारांनी, आणि मगाशी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला की या सगळ्या प्रोसेसमधनं पुन्हा एकदा विक्रम गोखले आणि मनोज जोशी असे दोन दिग्गज कलाकार एकाच वेळी लोकांना पाहायला मिळणार आहेत. हा एक या चित्रपटाचा एक USP असू शकतो की दोन एवढे मोठे कलाकार एकमेकांच्या समोर आलेले आहेत. म्हणजे मी जे काही प्रोमो बघितले युट्यूबवरती किंवा याच्यावरती त्यावेळेचे त्यातले डायलॉग सुद्धा हे कदाचित लोकांना भिडणारे आहेत आणि लक्षात राहणार आहेत. त्यामुळे या दृष्टीने सुद्धा हा चित्रपट नक्कीच एक वेगळा ठसा उमटवेल. मला वाटतं हे माझं मत, मी पिक्चर पाहिल्यानंतर अधिक चांगल्या पद्धतीने बोलू शकेन. आपणही सगळ्यांनी हा चित्रपट जरूर पहा आणि रणभूमी हा चित्रपट आपल्याला कसा वाटला हे आपण पाहिजे तर थेट या सगळ्या कलाकार, तंत्रज्ञांना, दिग्दर्शकांना कळवू शकता. पण आज तरी या आमच्या स्टुडिओमध्ये हे तीनही मान्यवर, रादर चौघे मान्यवर आमच्याकडे आले, आमच्याशी बातचीत केली. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.